श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा आलास रे तू. आम्हाला माहिती आहे की तुझ्या जीवनात सध्या काही समस्या आहेत, पण तुला हेही वाटते की आम्ही तू हाक मारल्यावर येत नाही. पण तसं काहीही नाही. तू फक्त त्या लोकांमधला नाहीस जे काम पडतील तेव्हाच आम्हाला हाक मारतात. तुला माहिती आहे की आम्ही तुझी परीक्षा घेणारच, ते पण तुझ्या पाठीशी ठाम उभे राहून. तर मग तू भीतोयस कशाला? आम्ही आहोत ना. आज आम्ही तुला एक छोटंसं असं काम सांगणार आहोत, जे तू ऐकलास तर आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील. अरे भिऊ नकोस. आम्ही तुला फार मोठं असं काही काम सांगणार नाही. आम्ही तुला असं कोणतंच काम सांगणार नाही जे तुझ्यासाठी खूप मोठं असेल. एक छोटंसं काम आहे आमचं. बाळा, तू या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तू या चॅनलला सबस्क्राईब कर जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तरच. जर तुझा स्वामींवरती विश्वास असेल तरच चॅनलला सबस्क्राईब कर, अन्यथा नको करू. स्वामी म्हणतात, बाळा बघ, तुझं आयुष्य आता फार दिवस असं राहणार नाही. तुझ्या आयुष्यात आता एक नवीन दिशा आणि नवीन मार्ग लवकर भेटणार आहे. फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. अर्धवट पिकलेली फळे गोड कधी लागत नाहीत. अर्धवट ज्ञान कधी उपयोगी येत नाही. स्वतःला बादशाह समजणारे मरायच्या भीतीपोटी कधी कुठली लढाई स्वतः लढत नाहीत. विचाराच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री दूर राहूच शकत नाही. बाळ, 4 दिवस कुठे लांब जाऊन बघ. लोक तुम्हाला विसरून जातील. आयुष्यभर एका गैरसमजामध्ये असतो आपण की लोक काय म्हणतील. मी लोकांसाठी खूपच खास आहे. पण हे एक कटू सत्य आहे की लोकांना तुमच्या असण्याचा आणि नसण्याचा काहीही फरक पडत नाही. लोक फक्त त्यांचा फायदा असेल तेव्हा तुमची आठवण काढत असतात. म्हणून नेहमी स्वतःसाठी जगा, लोकांसाठी नाही. आपले स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का हे बघायला हवे. रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळतील जे आत्तापर्यंत मिळत आहे. त्यासाठी आपल्याला सवयी बदलण्याची गरज लागेल. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं. असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्याला तोड नसते, कारण मुद्दाम लावलेला एक एअर कंडिशनरपेक्षा अचानक येऊन गेलेला गार वारा खूप जास्त मनाला शांती देऊन जातो. जी माणसं तोंडावर आपली स्तुती व मागे आपल्या विरोधात बोलतात ती कधीच आपली नसतात. म्हणून अशा माणसावर कधी विश्वास ठेवू नका. कोणालाही निर्णय लवकर द्यायला शिका. जोपर्यंत निर्णय घेण्याची पद्धत तुम्ही वाढवणार नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात मागे राहाल. एक ठराविक वयानंतर आपल्या पेन्शनच्या ऐवजी 2 दिले जाते. एक ठराविक वर्ष राहतं. त्या वर्षानंतर आपल्याला जेव्हा आपल्या हातात ती पेन्सिल राहते तिला काढून फेकल्या जातं आणि आपल्याला पेन दिली जाते. त्यामागे एकच कारण असतं. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जसं जसं आपलं वय वाढते, जसं जसं आपण मोठे होतो, तशा आपल्या चुका खोडल्या जात नाही. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर त्याचे अर्थ समजतात.
माणसाचा सवयच अशी आहे, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं, ज्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकांचा सोहळा साजरा केला जातो. एकदा का गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. स्वतःचे डोळे पुसण्याइतके धीट होणे आवश्यक असते, कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी जास्त भेटत असतात. आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. कपाट आणि मन वेळोवेळी साफ केलं पाहिजे, कारण कपाटात अडचण होते सामानाची आणि मनात अडचण होते गैरसमजाची. आयुष्य बिनधास्तपणे जगायचं, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचे नाही. लोकांची विविध रूपे असतात. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसू नका, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नसतो. कुणी कितीही वाईट बोलो किंवा करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री असे कपड्यावरच्या सरकुल्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता सदैवसाठी घालवतात. आपले स्वप्न मोठे मोठे असतात, पण त्यासाठी खरंच आपण काही करतो का हे बघायला हवं. रोज तेच ते करून तेच ते परिणाम मिळतील, जोपर्यंत तेच परिणाम मिळत आहेत आपल्याला. आयुष्यात स्वतःमध्ये काही बदल घडवून आणा. जर तेच काम करून तुम्हाला तेच गोष्टी मिळत असतील तर ती कारणे आणि त्या गोष्टी बदलून पहा. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि मोठे इतके व्हा की तुम्ही उठाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेळ काहीही करावं लागेल. नियती एक कोरा कारकीर्द दिवस आहे. सूर्योदयाबरोबर आपल्याला बहाल करेल. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारे डस्टर. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचे धडे का लिहावेत? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो, नवा मजाकू लिहितो, तो लेखक नसते, पण तो प्रतिभावंत नक्की असेल. समजावण्यापेक्षा समजून घेण्यासाठी खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनातील मोठेपणा असतो. या जीवन प्रवासात अनेक प्रवाह येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात. काही प्रवाहांची गती दिशा वेगळी, तर काहींची गती दिशा अगदी जुळती मिळती असते. अशात कधीकधी भिन्न प्रवाहांची काही काळ भेट होते. वाटते आता आपली दिशा बदलेल, लहरी बदलतील, आपल्याला एक वेगळी गती मिळेल. पण निसर्गाने काही वेगळं ठरवलेलं असतं. काही अपेक्षांना तडे जातात आणि प्रत्येक प्रवाहावर वेगवेगळा उतार भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग निर्मित, पण आपल्या आयुष्यभरात त्या सुजल प्रवाहाला उगीच कोरडेपणाची जाणीव होते. पण एक गोष्ट सलते ती ही की हे सर्व प्रवाह शेवटी एकाच सागरात येऊन त्या असीम काळातीरात विलुप्त होणार आहेत. पण त्यासाठी आयुष्यभर प्रतीक्षा करतात. विषय किती वाढवायचा, कुठे थांबवायचा, कुठे दुर्लक्ष करायचे, हे ज्याला समजलं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात खूप आरामात करू शकतो. हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं. कसं आहे विचारलं तर मजेत आहे म्हणावं लागतं. जीवन एक रंगमंच आहे, ते प्रत्येकाला नाटक करावं लागतं. या नाटकात कोणी हिस्सा घेत नाही असं म्हणून सुद्धा त्याला घ्यावं लागतं.
हे जीवन आहे, येथे सर्वांना असं नाटक दाखवावंच लागतं. आता तू जर एवढे केवळ समान मनाने आणि शांतपणे ऐकले असशील तर नक्की तुझं आयुष्य येत्या काही तासात पूर्णपणे बदलणार आहे. आता काळजी करण्याची गरज नाही. तू ज्याबद्दल विचार केला होता त्या गोष्टी आत्तापर्यंत कधीच झाल्या नाहीत, पण यानंतर होणार आहेत. त्यामुळे आता तयारीत राहा, सगळं योग्यच होईल. बाळा, आता काळजी करण्याची काहीही गरज नाही. आता तुला जे काही हवं होतं ते द्यायला आम्ही स्वतः तुझ्या घरी येणार आहोत. तुझा आमच्यावर विश्वास ठेव. तुला जे काही पाहिजे आम्ही ते सर्व देऊ. आता फक्त तू या संदेशाला न चुकता शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत जा. कदाचित तुला हे ऐकावासा वाटत नसेल, कदाचित तुला हे तुझा वेळ वाया घालण्यासारखा वाटत असेल, पण एक लक्षात ठेव, तू असे फालतूच्या वेळात खूप वेळा आपला वेळ असाच वाया घालतो. तेव्हा तुला स्वामींची आठवण येत नाही आणि आज स्वामी स्वतःवरून तुमच्याकडे चालून आले आहेत. तर मग त्यांना असे दुर्लक्ष का करताय? या संदेशाला पूर्ण का ऐकत नाही? हा संदेश खास तुझ्यासाठी स्वामींनी वरदान म्हणून पाठवला आहे. स्वामींच्या या वरदानाला तू असं मधातूनच ठुकरवू शकत नाही. स्वामी नाराज होतील तुझ्यावर जर तू आज या संदेशाला पूर्ण न ऐकता मधातून सोडून गेला. तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण त्या स्वामींमुळे सुटत असतात. स्वामींचा हात सदैव तुझ्या सोबत आहे. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ते कधीच तुला हरू देणार नाहीत. ते कधीच तुला कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाहीत. विश्वास ठेव. तू ज्याबद्दल विचारही नव्हता केलता त्या गोष्टी आता होणार आहेत. कला ही बुद्धीच्या अंगणात असलेल्या विचारांचा हृदयाचा दिवाणखान्यातून नेऊन सोडण्याचे कार्य करते. कलावंतांचे भाग्य तारुण्य असेपर्यंत व तेरड्यांचे राज्य रंगटिकेपर्यंत असते. प्रत्येक मूर्खाला कायदा करता येते. कायद्यापुढे सगळे लहान आहेत. कायद्याचा सर्व राजांचा बादशाह आहे. जो व्यक्ती कायदा मानत नाही त्याला आपण दंड देतो. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आयुष्यात योग्य दिशेला जात नाही तर तुम्हाला सुद्धा एकदा सांगण्यात येईल आणि दुसऱ्यांदा तुम्हाला त्याचे दंड मिळेल. तुम्हाला त्याची शिक्षा काढावी लागेल. एकदा का आपल्या त्या गोष्टीवरून दुर्लक्ष झाले की आपण काहीही करू शकत नाही. म्हणून एकाग्रतेने काम करा. लक्ष दूर होऊ देऊ नका. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आज तू रात्र मेहनत केली आहेस. उद्या तुला नक्की त्याचे फळ मिळतील. आता तुझे दिवस ते गेले ज्या वेळेला तू काळजी करत होता. तुझ्या आयुष्यात रस्ता नव्हता. तुला ज्या दिशेला तू काम करत होता त्या दिशेला तुला सपोर्ट नव्हता. तुला मेहनत करावी लागत होती पण काही मिळत नव्हते. आता सर्व काही परिस्थिती बदलली आहे. आता तुझ्या मनासारखं होणार आहे सर्व. बस थोडे दिवस मेहनत कर आणि मग बघ आम्ही तुझी कशी साथ देतो. आम्ही तुला आजच्या एका नवीन स्तरावर नेणार आहोत ज्याबद्दल कधी तू आयुष्यात सुद्धा विचार केला नव्हता. त्या गोष्टी आता तुला देणार आहोत. आता विचार करणं सोड आणि या संदेशाला शेवटपर्यंत ऐकत राहा. तुला ज्याबद्दल कधी विश्वास होता की हे होतील, आता त्या सत्यात येणार आहे. आता काळजी करण्याची गरज नाही. आता सर्व काही ठीक होईल. या जगात काही गोष्टी फार विचित्र आहेत.
त्या तू कधी विचारही करू शकत नाही या स्तरापर्यंत आहेत. बाळ, आता तू काळजी नको करू. तू शेवटपर्यंत ऐक आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसे चमत्कारावर चमत्कार आणि चमत्कारावर चमत्कार होतील. कोणतीही गोष्ट चांगली नसते, कोणतीही गोष्ट वाईट नसते. आपल्या मनाचा आरसा जसा असतो त्याप्रमाणे ती दिसत असते आणि त्याचप्रमाणे आपण त्याला समजत असतो. जग ही रणभूमी आहे. मनुष्य तीवर काम करणारा नट आहे. जग हा एक बाजार आहे. या बाजारात इच्छा नसतानाही पुष्कळांना आपले धक्के बसतात. जो जगाला हात मारतो त्याचे जग पाय धरते व जो जगाच्या पाया पडतो त्याला जग लाथ मारते. जग हे चक्राप्रमाणे आहे. तुम्ही त्यावर बसून फिरत राहा पण पोहोचणार कोठे नाही. वाटते की हे मिळेल ते मिळेल परंतु मिळणार काहीच नाही. बाळा, जीवन म्हणजे नवे व जुने यांचा संघर्ष. जीवन म्हणजे मृत्यूशी चाललेला लंडबडाव. जीवन म्हणजे मृत्यूसंग आपण खेळलेला एक असा डाव जो आपल्या स्मृतीचे गाठोडे आहे. जीवन म्हणजे सुख दुःखाचे मिश्रणाने भरलेले नाटक. जीवन म्हणजे बुद्धिशील व चारित्र्य यांचे संवर्धन. जीवन म्हणजे विचार, अनुभव आणि श्रद्धा यांचे घनफळ. जीवन म्हणजे बुद्धी, भावना आणि शरीर याचा नियंत्रणी संगम. जीवन म्हणजे भोग व त्याग आणि हास्य या सर्वांचा मिळून बनलेला एक संगम असतो. जीवन म्हणजे सुख दुःखाच्या या दोन बाजू असतात. जसा दिवस असतो तशी रात्र येते, तशी रात्र येते तसाच दिवसही येतो. त्याचप्रमाणे जसं सुख येते तसं दुःख येणार, जसं दुःख येईल तसं सुखसुद्धा येणार. हे एक जीवनचक्र आहे जे आज असं आहे तर उद्या तसं आहे. हे कधी बंद होणार नाही. हे सतत चालत आलेलं आहे आणि हे सतत चालत राहणार आहे. ध्येयापोटी असतील फळे गोमटी. आपले ध्येय आपले आहे. आपल्याला आपल्या ध्येयाप्रमाणे मेहनत करावी लागेल. त्या ध्येयाप्रमाणे आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कदाचित आपल्याला आपल्या ध्येयाप्रमाणे काही गोष्टी मिळतील, कदाचित त्या मिळणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला त्यासाठी मेहनत करावी लागेल. प्रत्येक गोष्ट शक्य होते, फक्त मेहनत करा आणि देवावर विश्वास ठेवा. देव सर्व काही शक्य करतो. एकदा का देवाच्या मनात एखादी गोष्ट आली की करायची की देव तो करतो. देव कधीही माणसासारखा नसतो. देव स्वार्थी नाही, स्वार्थी बनत नसतो. देव जो त्याची भक्ती करतो त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुम्ही फक्त देवाची भक्ती करा. देव सदैव तुमच्या हाकेला धावून येतो. देव म्हणतो, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी तर सदैव तुमच्या सोबत राहीन. फक्त माझी अपेक्षा हीच आहे की तुम्ही मला ओळखावं. तुम्ही माझी भक्ती करावी, माझी पूजा करावी आणि सतत माझे नाम स्मरण करावे. देवाच्या या इच्छा आहेत. जर त्या आपण पूर्णपणे पूर्ण केल्या तर आपली देव साथ कधीच सोडणार नाही. देवाच्या या इच्छा तुम्ही कधीही सोडू नका. देव तुमची साथ कधीही सोडणार नाही. देव तर कालही आपल्याच सोबत होता. देव तर आजही आपल्या सोबत आहे आणि देव सदैव आपल्या सोबत असणार आहे. देव म्हणतो, मी तर सदैव कुठेच गेलेलो नाही. मी सदैव इथेच आहे. सदैव तुमची साथ देत असणार. मी तुम्हाला एकटं कधी सोडणार नाही. या जगात तुम्हाला मी कधीही कोणापुढे नतमस्तक होऊ देणार नाही. तुम्ही फक्त माझ्यापुढे तुमची मान झुकवा. मी तुम्हाला कोणापुढे मान झुकवण्याची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही मला शरण आले की मी तुम्हाला कधीच कोणत्या संकटात सापडू देणार नाही. तुमचा देवावरती दृढ विश्वास असेल आणि देवाला मानत असाल तर नक्की तुम्हाला ही गोष्ट जरूर समजेल. देव तर आपल्या पाठीशी आहे. देवाला काहीही केलं तरी तो आपली साथ सोडणार नाही.
देव जेव्हा आपली साथ देतो तेव्हा तो कधीच विचार करत नाही की आपण कसे आहो, फक्त तो पाहतो की आपले कर्म कसे आहेत आणि आपण त्याची भक्ती करतो की नाही. जो देवाची भक्ती करतो देव सदैव त्याची साथ देतो. तुम्ही देवाची भक्ती करा, देव तुमच्या पाठीशी राहील. देव आपल्या सोबत आहे. देव आपल्या पाठीशी असा उभा आहे. ते जेव्हा आपल्या पाठीशी असतो तेव्हा कोणीही आणि कितीही मोठा व्यक्ती महत्त्व आलं तरी तो आपलं काहीही करू शकत नाही. आपली साथ जेव्हा देव देतो तेव्हा प्रत्येक अडचण आपोआपच दूर होतात. लक्षात ठेवा, नम्रता हाच आरंभ आहे आणि यानेच ज्ञानसुद्धा वाढते आणि देवसुद्धा यानेच प्रसन्न होतो. गर्वाने फुगू नका, नम्रता ठेवा. परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा. परिस्थितीशी जवळून घ्या पण लाचारी पत्करू नका. अडचणी व अडथळे या सद्गुणांच्या खाणी आहेत. मनुष्य चांगला असतो पण लाचारी त्याला वाईट बनविते. जो परिस्थितीशी जितका जास्त जुळवून येऊ शकतो तो तितका जास्त टिकतो. परिस्थिती सुधारत नाही तर त्याबद्दल घडवून आणण्याला आपण सुधारतो. पुस्तक म्हणजे खिशातील बाग. विचारांच्या युद्धात पुस्तक हे शस्त्र आहे. पुस्तके ही जीवनरूपी समुद्रात दीपगृहाचे काम करतात. असभ्य राष्ट्र सोडल्यास आपण आयुष्यात काहीही करू शकतो. आपण सर्वात मोठा आपला अहंकार, गर्व सोडून द्या आणि मग बघा आपलं आयुष्य कसं आहे ते. आपण मग किती सुखाने राहू आणि आनंदाने जगू. जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तकेही आतून अंतःकरण उजळवतात. जो व्यक्ती पुस्तकाच्या भरोशावर चालतो तो आयुष्यात इतिहास नक्की लिहितो. पुस्तके हे आपल्याला आणखीन जास्त प्रेरणा देतात की ही गोष्ट तुम्ही करू शकता. प्रार्थना म्हणजे आत्म्याचा उदात्त व्यायाम होय. प्रार्थना म्हणजे देवाकडे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग होय. प्रार्थना म्हणजे मौन साधूंनी मागणरहित होऊन केलेले आत्मसमर्पण होय. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. बुद्धी तसे फळ. तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. आयुष्यात कर्माचा एवढा मोठा काम आहे तो कोणीही करू शकत नाही. कारण कर्मच असतात जे आपण काय करतो त्याचे आपल्याला काय फळ देतात हे सांगतात. भक्त हा देव घरी दिसला असला तरी तो ईश्वर स्वरूपामध्ये असतो. पाण्यात चांदणे पडलेले असले तरी ते चंद्राने ठिकाणीच असते. मन सत्याने शुद्ध होते. मन चिंती ते वैरी न चिंती. रिकामे मन कुविचाराचे धन. मनाला नेहमी उद्योगात गुंतवून ठेवा. मन हे असे आहे. मन हे भटकती आत्मा आहे. मन केव्हा कुठे भटकेल हे कोणीही सांगू शकत नाही. मनावर नियंत्रण ठेवा. देवाचे नाम स्मरण घ्या. तुम्ही एकाग्रतेने कोणतं काम करण्याची इच्छा ठेवत असाल तर पहिले मन शांत करा, मनाला एकाग्र करा, नंतरच ते इच्छा पूर्ण होतील. मनाला नेहमी तुम्ही एका जागेवर ठेवायला शिका. मन एका जागेवर ठेवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी लवकर उठा आणि 15 ते 20 मिनिट व्यायाम करा. याने मन एका ठिकाणी राहते. साधारण जीवन जगणे हाच आयुष्यातील खरा मार्ग होय. आयुष्यात जर साधारण जीवन जगाल तर तुम्हाला मुक्ती मिळेल. लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांकरिता होणारे शासन होय. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे वाचन हे असणे आवश्यक आहे. वाचन हे मनाचे अन्न आहे. जसे पोटाला अन्न लागते तसे मनाला सुद्धा अन्न लागते. पोटाचे अन्न म्हणजे आपली भाजीपोळी जेवण होय. मनाचे अन्न म्हणजे पुस्तकांचे किंवा इतर गोष्टींचे वाचन करणे होय. जसा शरीराला व्यायाम तसे मनाला सुद्धा व्यायाम द्यावे लागतात. फरक एवढा आहे की त्याला वाचनाचा व्यायाम द्यावा लागतो.
तुम्ही एखादी गोष्ट वाचा, समजून घ्या आणि मनाला सुद्धा ती गोष्ट पटेल असे करा. विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होतं. श्री स्वामी समर्थ.